नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीवाल्यांनो, ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच हे 4 मोठे धक्के तुम्हाला बसू शकतात. तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक संपूर्ण कुटुंबावर भारी पडू शकते. मात्र तुम्ही शहाणपणाने आणि सतर्कतेने वागलात, तसेच ही माहिती शेवटपर्यंत समजून घेतली, तर पुढील 10 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात उत्तम दिवस ठरू शकतात. कारण न्यायदेवता शनिदेव वक्री झाले आहेत आणि आता तुमच्या नशिबाची दारे उघडू लागतील. जे नशीब आतापर्यंत तुम्हाला वारंवार रडवत होते, तेच आता तुमचे आयुष्य घडवण्याचे काम करेल. तुमची अनेक अपूर्ण स्वप्ने या 10 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. परंतु याच काळात काही जिवलग माणसे तुमची साथ सोडू शकतात. स्वार्थी नातेवाईकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येतील. कोण आपले आहे, कोण परके आहे आणि कोण तुमचा फक्त स्वार्थासाठी उपयोग करत आहे, हे सर्व तुम्हाला आपोआप समजू लागेल. ही गोष्ट कडू असली तरी सत्य आहे आणि हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती तुमचे डोळे उघडण्याचे आणि पुढील 10 दिवस अधिक चांगले घडवण्याचे काम करेल. कुंभ राशीच्या लोकांना अनेकदा सर्वाधिक विश्वासघात आणि फसवणूक सहन करावी लागते. कुंभ राशीचे लोक अत्यंत भावनिक, दानशूर आणि इतरांसाठी जगणारे असतात. स्वतःच्या गरजा कमी करून ते इतरांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःची झोप, मेहनत, जमीन जुमला, कमावलेला पैसा अशा अनेक गोष्टींचा त्याग करून ते आपल्या माणसांसाठी सर्वस्व देतात. पण बदल्यात त्यांना तेवढे प्रेम, आदर किंवा कौतुक मिळत नाही. अनेकदा त्यांना फक्त जबाबदाऱ्यांचे ओझे उचलावे लागते आणि त्यातच संपूर्ण आयुष्य निघून जाते. यामागचे मुख्य कारण म्हणजे तुमचे राशीस्वामी शनिदेव. शनिदेव नेहमी कठोर परिश्रम करून घेतात. प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यातच शनीची 7.5 सुरू असल्याने गेल्या काही काळात तुम्हाला अनेक दुःख, संघर्ष आणि नुकसान सहन करावे लागले आहे. कधी कधी तुमच्या चेहऱ्यावरील हास्यही हरवले आहे. तुम्ही बाहेरून हसत असलात तरी मनापासून आनंदी नसता. मात्र आता परिस्थितीत मोठा बदल होण्याची वेळ आली आहे. शनिदेव वक्री झाले आहेत आणि इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळी शनी वक्री झाल्यावर कुंभ राशीच्या जीवनात मोठे आणि गंभीर बदल घडले आहेत. आता या काळात कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे आणि कोणत्या संधींचा लाभ घ्यावा, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. माझे नशीब कधी उजळेल? माझी स्वप्ने कधी पूर्ण होतील? मला योग्य जीवनसाथी कधी मिळेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या काळातील ग्रहस्थितीत दडलेली आहेत. कुंभ राशीसाठी शनिदेव हेच सर्व काही आहेत. आयुष्यात दुःख, संकटे किंवा संघर्ष असोत, त्यामागेही शनिदेवांचेच कर्मफळ असते. तसेच आज तुमच्याकडे सुख, संपत्ती, कुटुंब आणि समाधान असेल तर त्यामागेही शनिदेवांची कृपा असते. सध्या शनिदेव तुमच्या धनभावात विराजमान आहेत. ज्या भावात शनी असतात त्या क्षेत्रात शिस्त आणि संयम अत्यंत आवश्यक असतो. आता ते वक्री झाल्यामुळे ही शिस्त दुप्पट महत्त्वाची ठरते. म्हणून पैशाबाबत अत्यंत जबाबदारीने वागा. कमाईतून नियमित बचत करा. अनावश्यक खर्च टाळा. फास्ट फूड, जुगार, सट्टा, दिखाऊ खर्च किंवा चैनीच्या गोष्टींवर पैसा वाया घालवू नका. येणारा काळ मोठी प्रगती करण्याचा आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. धनभावाबरोबरच हा कुटुंबाचाही भाव आहे. त्यामुळे घरात शिस्त, परस्पर आदर आणि समजूतदारपणा राखा. कुटुंबातील प्रत्येकाने नियम पाळण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या वाणीवरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त बोलू नका. तुमच्या शब्दांनाही पैशाइतकेच महत्त्व आहे. कुंभ राशीचे लोक कधी खूप बोलतात तर कधी पूर्ण शांत राहतात. पण या काळात प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरणे आवश्यक आहे. प्रत्येकाला सल्ले देत बसू नका किंवा विनाकारण ज्ञान वाटत फिरू नका. याशिवाय मंगळ ग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या पंचभावात प्रवेश करत आहेत. त्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीला
प्रेमसंबंधांमध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो. नाते टिकवायचे असेल तर अहंकार बाजूला ठेवावा लागेल. गरज पडल्यास नमते घ्यावे लागेल. हट्टीपणा आणि अहंकार टाळणेच हिताचे ठरेल. संततीशीही जास्त कठोर वागू नका. त्यांच्यावर अनावश्यक दबाव टाकू नका. मंगळाची ही स्थिती तुमची बुद्धिमत्ता, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता वाढवेल. नवीन शिक्षण, कौशल्य किंवा करिअरमध्ये मोठी प्रगती करण्याची संधी मिळू शकते. मात्र महिन्याच्या पहिल्या दिवशी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करून कन्या राशीत प्रवेश करतील. कुंभ राशीसाठी हा अष्टम भाव आहे. या ठिकाणी नीचस्थ शुक्र असल्यामुळे काही बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मधुमेहाचा त्रास वाढू शकतो. गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. त्वचेच्या समस्या, ॲलर्जी, पुरळ किंवा इतर त्वचारोग उद्भवू शकतात. आवश्यक असल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. याशिवाय अष्टम भावातील शुक्रामुळे अचानक कर्ज वाढणे, अनपेक्षित खर्च होणे किंवा काही अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे आर्थिक आणि वैयक्तिक दोन्ही बाबतीत अधिक सावध आणि नियोजनबद्ध राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे नाव बदनाम होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय शुक्र हा जीवनसाथी आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित ग्रह मानला जातो. शुक्र आपल्या वैवाहिक जीवनाचे आणि जोडीदाराचे प्रतिनिधित्व करतो. सध्या शुक्र अष्टम भावात असल्यामुळे तुम्हाला जीवनसाथीसोबतचे नाते जपून ठेवावे लागेल. छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करू नका. एखादी गोष्ट अनावश्यकपणे वाढवू नका. या गोष्टीची विशेष काळजी घ्या. छोट्या कारणावरून जोडीदारासोबत वादविवाद होऊ शकतात. तुमचा जीवनसाथी तुमच्यावर नाराज होऊ शकतो किंवा काही काळ तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण शुक्र सध्या नीच राशीत आहेत. आता यामधील सकारात्मक बाजूही सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. तुमच्या करिअरचा स्वामी मंगळ सध्या पंचभावात आलेला आहे. होय, करिअरचा स्वामी मंगळ असून त्याची ही स्थिती तुमच्यासाठी अतिशय शुभ मानली जाते. यामुळे तुमची सर्जनशीलता वाढेल. सर्वप्रथम तुमची विचारशक्ती अधिक प्रभावीपणे काम करू लागेल. जर तुम्ही गायन, नृत्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, आई, सॉफ्टवेअर किंवा बुद्धीचा वापर करून केले जाणारे कोणतेही काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात तुम्ही उत्तम प्रगती करू शकता. तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकता. चांगली नोकरी मिळवायची असेल किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नती मिळवायची असेल तर हा काळ अनुकूल आहे. मात्र त्यासाठी मंगळ ग्रहालाही बळ द्यावे लागेल. रोज सकाळी हनुमान चालीसाचे पठण करा. हनुमानजींची भक्तिगीते ऐका. मंगळवारी शक्य असल्यास कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घाला. तसेच मंगळवारी घराच्या उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे छोटे छोटे उपाय मंगळाला अधिक बळ देतील. याशिवाय लक्षात ठेवा, राहू सध्या तुमच्या लग्नभावात आहे. राहू लग्नभावात आल्यापासून तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला असेल. कधी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल. त्यामुळे आर्थिक नुकसानही झाले असेल आणि विश्वासही तुटला असेल. अशा अनेक घटना घडल्या असतील. राहू लग्नभावात असला की व्यक्तीचे आकर्षण खूप वाढते. समाजात मान, प्रसिद्धी आणि प्रभाव वाढतो. राहू व्यक्तीला प्रसिद्धी देतो, लोकांमध्ये ओळख निर्माण करून देतो. परंतु कधीकधी हाच राहू, ती प्रसिद्धी, तो मानसन्मान आणि प्रतिष्ठाही हिरावून घेतो. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जर राहू लग्नभावात असेल तर बाबा कालभैरवनाथांची पूजा अर्चना अवश्य करावी. मी तुम्हाला नेहमीच हा सल्ला दिला आहे. पुढील 3 ते 4 महिने राहू तुमच्या राशीतच राहणार आहे. म्हणून बाबा कालभैरवनाथांची उपासना करा, जेणेकरून राहू तुम्हाला अधिक चांगले परिणाम देतील. कारण राहू तुमच्या राशीत असताना तुम्हाला मोठे यश आणि मोठ्या संधी मिळवून देऊ शकतो. तसेच कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घाला. हा उपाय नक्की करा. याशिवाय शनिदेव वक्री असल्यामुळे
मानसिक ताण किंवा नैराश्य येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनी चालिसाचे नियमित पठण करा. आता सावन महिना सुरू झाला आहे. या काळाचा लाभ घ्या. रोज सकाळी लवकर उठा. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा. पंचामृताने अभिषेक करा. यामुळे शनिदेवांना बळ मिळेल. वक्री शनीचा तीव्र परिणाम कमी होईल आणि मानसिक चिंता दूर होण्यास मदत मिळेल. हे छोटे छोटे उपाय नियमित केल्यास या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मोठी मदत मिळेल आणि तुमची मानसिक व आध्यात्मिक उन्नती अधिक चांगल्या प्रकारे होईल. याशिवाय तुमचे लाभेश गुरु चांगल्या स्थितीत आहेत. मात्र ते षष्ठ भावाशी संबंधित असल्यामुळे थोडे कर्ज वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा लाभेश कर्जाच्या भावात जातात तेव्हा पैसा येतो, पण त्याच वेळी कर्ज घेण्याची इच्छाही निर्माण होते. गरज नसतानाही कर्ज घ्यावेसे वाटू शकते आणि ते कर्ज चुकीच्या कामासाठी वापरले जाऊ शकते. म्हणून या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच शत्रूंपासून सावध राहा. तुमच्यावर मत्सर करणारे काही लोक तुमच्या विरुद्ध डाव आखू शकतात. एकंदरीत हा काळ मोठी प्रगती करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. या गोष्टीची विशेष काळजी घ्या. जर कोणतीही अडचण किंवा समस्या असेल तर घाबरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. धन्यवाद. हर हर महादेव.